नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बायकोवरील संशयाने फिरले डोके म्हणून बायकोच्या डोक्यात कुदळ घालून केले तिला ठार. ही घटना धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून दभाळी या गावामध्ये राहणारा मोहन भिल या तरुणाचा सोनी या नावाच्या मुलीशी विवाह झाला. त्यानंतर ते दोघे पती पत्नी अगदी आनंदाने मोलमजुरी करून आपले जीवन जगत होते. सोनी ही त्याची बायको चार चौघीत उठून दिसणारी असल्याने तिला कोणीही बोलायचे, तीही त्यांच्याशी मोकळेपणाने बोलत असायची. याच गोष्टीचा तिचा नवरा मोहन याला तिचा राग येऊ लागला व तो तिच्यावर संशय घेऊ लागला. सुखात चाललेल्या मोहन आणि सोनी यांच्या संसारात संशयाचा खडा पडला आणि त्या दोघांच्या संसाराला तडा गेला. सोनीच्या प्रेमळ स्वभावामुळे तिचे अनेक चाहते झाले होते. मोहन समोर आणि मोहनच्या माघारी सोनी ही आपल्या चाहत्यांशी आघळपघळ बोलत असायची. तिचे हे बोलणे तिच्या नवऱ्याला खटकू लागले होते. तिचा नवरा मोहन हा आपल्या बायकोबरोबर गप्पा मारणाऱ्या प्रत्येकाकडे संशयाच्या नजरेने पाहू लागला. त्याने आपल्या बायकोला इतरांशी बोलण्यास मज्जाव केला. आपल्या नवऱ्याला आपण इतरांशी बोललेलो आवडत नाही म्हणून सोनीनेही आपल्या बोलण्यावर मर्यादा घालून घेतली. त्यामुळे सोनी ही स्वतःहून इतरांशी बोलत नव्हती, पण काही जण काही कारण असताना सोनीशी बोलत असायचे. त्यावेळी सोनीलाही त्यांच्याशी बोलणं भाग पडायचं. त्यामुळे मोहन हा मनोमन दुखावला जायचा. त्यात त्याच्या अंतर्गत हितशत्रूनेही त्याच्या मनात आपल्या बायकोबद्दल संशय पेरला आणि कालांतराने तो विकसित झाला. त्याचा परिणाम म्हणजे मोहन हा दारूच्या आहारी गेला. मोहन हा दारू पिऊन आल्यानंतर तो आपल्या बायकोला अश्लील शिवीगाळ करू लागला. त्यामुळे सोनी आणि त्यांच्यामध्ये त्या दोघा नवरा बायकोत वाद होऊ लागले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे त्याची बायको सोनी ही अस्वस्थ झाली होती. मोहनचं वागणं बोलणं सर्व काही बदललं होतं, तरी त्याची बायको सोनी हे सर्व काही मुकाट्याने सहन करीत होती. एके दिवशी मोहन हा संध्याकाळी दारू पिऊन घरी आल्यानंतर आल्या त्याने आपल्या बायकोला जेवायला मागितले. सोनीनेही त्याला जेवण वाढून दिले, पण ते जेवण त्याला आवडले नाही म्हणून त्याने ते जेवणाचे ताट फेकून दिले. त्यानंतर मोहन याने सोनीच्या आईवडिलांना शिव्या देण्यास सुरुवात केली व सोनीलाही तो अश्लील शिवीगाळ करू लागला. मोहनच्या अश्लील शिव्या ऐकताच तिच्या संयमाचा बांध फुटला. तिनेही मोहन याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. याच गोष्टीचा मोहनला राग आला. त्याने आपल्या बायकोवर हात उगारला. त्याचाही त्याच्या बायको सोनीने प्रतिकार केला. त्याचे हे भांडण शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे त्यावेळी मिटवण्यात आलं. या प्रकाराने त्याची बायको सोनी ही खूप व्यथित झाली होती. रात्री जेवण न करताच ती आपल्या घरासमोर बास टाकून उपाशी पोटी झोपी गेली. तर इकडे घरामध्ये मोहन हा आपल्या बायकोने आपल्या अंगावर हात उजारल्याचा संताप मोहनच्या डोक्यात घडी घडी येत होता. त्यालाही घरामध्ये काही झोप लागत नव्हती. तो या कुशीवरून त्या कुशीवर लोळत पडला होता. त्यालाही काही झोप लागत नसल्याने मोहन हा फार वैतागला होता. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास मोहन हा अंथरुणावरून उठून बसला व त्याने घरातच असलेली कुदळ त्याने हातात घेतली आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता बाहेर बाजेवर झोपलेली आपली बायको सोनी हिच्या डोक्यात कुदळीचा वार केला. गाढ झोपेमध्ये असलेल्या सोनीच्या डोक्यात कुदळीचा घाव बसताच सोनी ही एखाद्या जनावरासारखी ओरडली. तिच्या डोक्यात कुदळीने छिद्र पडल्याने त्यामधून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले व त्यातच तिचा जीव गेला व सोनी ही कायमची शांत झाली. आपल्या हातून आपल्या बायकोचा खून झाल्याचे लक्षात येताच मोहनने कुदळ जाग्यावरच फेकून देऊन त्या ठिकाणावरून पळ काढला. सकाळी गावातील शेजारी पाजारी उठले तेव्हा सोनी ही रक्ताच्या थारोळ्यात
घराच्या बाहेर बाजेवर पडलेली दिसून आली. त्यांनी ही माहिती दभाशी या गावचे पोलीस पाटील यांना कळविले व त्यांनी ती माहिती नरडाणा पोलीस स्टेशनला कळविताच नरडाणा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. पोलीस तपास पथकाने घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह हा पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जमलेल्या लोकांकडून काही माहिती घेतली असता मयत महिलेचे नाव सोनी भिल असून तिचा व तिच्या नवऱ्याचे भांडण आदल्या दिवशीच्या संध्याकाळी झाले असल्याचे शेजारील नागरिकांनी पोलिसांना सांगितले. एकूणच परिस्थिती पाहता सोनी भिल हिचा खून करण्यामागे तिच्या नवऱ्याचाच हात असावा असा अंदाज पोलिसांना आला आणि तो घटनास्थळीही हजर नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तरीही सबळ पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. प्राणघातक वस्तूने डोक्यावर प्रहार करण्यात आल्याचा निष्कर्ष पोस्टमॉर्टम रिपोर्टद्वारे आल्यानंतर नरडाणा पोलिसांनी सोनी भिल हिचा मृतदेह तिच्या नातेवाईकांच्या हवाली केला. पोलीस तपास पथकाने प्राथमिक स्वरूपात सोनी आणि मोहन यांच्या नातेवाईकांचे शेजाऱ्या पाजाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले व त्या जबाबाची पडताळणी करत सोनीच्या नवऱ्याने म्हणजेच मोहन भिल यानेच हा निर्घृण खून केला असावा असा पोलिसांनी निष्कर्ष काढला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाने या गावात मोहन भिल हा लपून बसल्याची माहिती पोलीस तपास पथकाला मिळाल्याने पोलीस तपास पथकाने त्या गावात जाण्याचे ठरवले. मोहन ज्या घरात लपून बसला होता त्या घराला घेराव घालून पोलीस तपास पथकाने त्याला ताब्यात घेतले व त्याला नरडाणा पोलीस स्टेशन येथे आणले असता पोलिसांनी मोहन भिल याची कसून चौकशी केली असता त्याने आपणच आपल्या बायकोचा डोक्यात कुदळ घालून खून केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले. पोलिसांनी त्याला विचारले की तिचा खून का केला तर त्याने सांगितले की माझी बायको हिचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असावे या संशयाच्या कारणामुळे व ती आपली मर्जी सांभाळत नसल्यामुळे म्हणून आपण दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे मोहन भिल याने पोलिसांसमोर कबूल केले. पोलिसांनी मोहन भिल याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.